गेल्या काही दिवसापासून काही वर्तमानपत्रामध्ये एक विषय गाजत आहे, तो म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट लेदर बॉलमधील जो काही वय चोरीचा प्रकार आहे, त्याची म्हणजे खूपच चर्चा चालू आहे. आणि त्यावर प्रकाश टाकण्यासाठी ज्येष्ठ क्रिकेट मार्गदर्शक हे माझ्यासोबत आहेत, दत्तात्रय वाळकेजी. आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे आणि या विषयावर ते खूप दिवसापासून या विषयावर ते लढा देत आहेत. दत्तात्रयजी, आपलं टाइम्स ऑफ पुणे परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम अतिशय गंभीर पण प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी पाठ फिरवलेल्या या गंभीर विषयाकडे आपण मला चर्चेसाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. सर, असं काय नेमका प्रकार घडला की वय चोरी प्रकरण एकदमच हा प्रकाश झोतात आलेला आहे? सर, तसं क्रिकेटमधील वय चोरी प्रकार याआधी कित्येक वर्षापासून सुरू आहेत. याबाबत मी स्वतः व काही पालक याविरुद्ध लढा देत आहोतच. परंतु मागील 2 महिन्यात झालेल्या 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निमंत्रित स्पर्धेमध्ये किंवा सामन्यामध्ये या वयचोरी केलेल्या खेळाडूंचं प्रमाण जास्त झाल्याने प्रामाणिक खेळाडूंच्या पालकांनी या गोष्टीचा निषेध नोंदविण्यासाठी सोशल मीडिया व वर्तमानपत्राचा वापर करून काही बातम्या दिल्याने हे प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. सर, नेमका हा क्रिकेटमध्ये वय चोरीचा प्रकार नेमका काय असतो हे आमच्या जरासं ऑडियन्सला कळू शकेल का? सर, क्रिकेटच नाही तर अगदी सर्वच खेळामध्ये प्रामाणिक खेळाडूंना गेली कित्येक वर्ष 2 प्रकारच्या अतिशय त्रासदायक समस्यांना तोंड द्यावे लागते. क्रमांक 1 म्हणजे वय चोरी आणि 2 म्हणजे वशिलेबाजी. यातील वशिलेबाजी हा माणसाच्या स्वभावाशी व वर्तनाशी निगडीत विषय असल्याने त्यावर फक्त ती गैरप्रकार करणारी व्यक्तीच त्यावर अंकुश आणू शकते. परंतु पहिला व सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे वय चोरी, म्हणजेच पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड, जन्मदाखला, जन्मतारखेच्या नोंदीमध्ये फेरबदल करून त्याची जन्मतारीख बदलून त्याला कागदपत्रानुसार त्याच्यापेक्षा लहान वयोगटात खेळण्यासाठी पात्र ठरवणे हा मोठा गैरप्रकार. अगदी मनावर घेतल्यास तांत्रिकदृष्ट्या फसवणूक करणाऱ्या या प्रकारांना क्रिकेट संघटना नक्कीच आळा घालू शकते. आज प्रत्येक वयोगटातील क्रिकेट संघटनेच्या निमंत्रित सामन्यामध्ये 2 ते 3 वर्ष वयाने मोठी खेळाडू खोटी कागदपत्रे सादर करून खेळत आहेत व क्रिकेट संघटनेची फसवणूक करत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र क्रिकेटची फसवणूक करत आहेत. म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्र क्रिकेट संघटना याबाबत जागरूक नाही असं वाटतं का तुम्हाला? तसं अजिबात नाही सर. क्रिकेट संघटना, महाराष्ट्र क्रिकेट संघटना, त्यावरील पदाधिकारी गेली कित्येक वर्ष वयचोरीला आळा घालण्यासाठी निश्चितच खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्रातील क्रिकेट आता एका खूप चांगल्या उंचीवर जाऊन पोचत आहे. आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःचा दबदबा निर्माण करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराला आपण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला जबाबदार न धरता फक्त आणि फक्त वय चोरी करून वेगवेगळ्या युक्त्या शोधून आपल्या मुलांना वय कमी करून घेऊन उलट महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची फसवणूकच करतात असं मी मानतो. म्हणजे आता जे काही आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे आता मॅचेस वगैरे होतात किंवा महाराष्ट्र क्रिकेट संघटना खेळाडूंना म्हणजे आमंत्रित करते, म्हणजे त्यांच्या नेमका नियम अटी काय म्हणजे घातलेले असतात त्या नेमके? एकतर संघटनेचे नियम अट म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी 1 सप्टेंबर नंतर जन्मलेल्या खेळाडूला ग्राह्य धरलं जातं. म्हणजे त्यात वर्ष 14 वर्षाखालील असतील, 16 वर्षाखालील असतील, 19 वर्षाखालील सर्व वयोगटातील जन्मतारीख ही लक्षात घेण्यासाठी ही अट आहे. तसेच 14 आणि 16 वर्ष वयोगटाखालील स्पर्धेमध्ये बोन टेस्ट केली जाते. या बोन टेस्टचा पण एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे कधीकधी मुलांचे वय जास्त असते पण बोन टेस्ट कमी येते, तर कधीकधी मुलांचे वय कमी आहे पण बोन टेस्ट जास्त येते.
त्यामुळे चाचणीसुद्धा कधीकधी प्रश्नचिन्ह निर्माण करते. हा प्रकार कसा केला जातो याबद्दल सविस्तर माहिती सांगाल सर तुम्ही? ही फसवणूक करण्यासाठी पालक मंडळी आपल्या मुलांचे आधार कार्ड व जन्मदाखला यावरील जन्मतारीख डिजिटल एडिटिंगच्या माध्यमातून बदलून घेतात व खोटी कागदपत्रे बनवून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला सादर करतात. हे करतानाच मागील काही वर्ष अगदी बिनधास्तपणे ही खोटी कागदपत्रे खरी असल्याचे नोटरी प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेविट सादर करून हे बहाद्दर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला वेळोवेळी सादर करतात. हे सर्व करताना यांना माहिती असते की आपण सादर केलेल्या कोणत्याही खोट्या कागदपत्राची पुन्हा तपासणी क्रिकेट संघटनेकडून होणार नाही, कारण वयोगटातील क्रिकेट खेळाडूंची वाढलेली संख्या विचारात घेतल्यास महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला हे शक्यही होणार नाही हे आम्हाला वाटते. म्हणजे हा प्रकार कोणकोणत्या वयोगटात होतो आणि किती प्रमाणात होतो आहे याबद्दल सांगू शकाल तुम्ही? हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आपण. वयचोरी हा प्रकार 14 वर्षाखालील वयोगटात न होता हा 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, 23 वर्षाखालील या सर्व वयोगटात सर्रास होत आलेला. हे प्रमाण आता अतिशय वाढले असून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आता अतिशय गंभीरपणे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये काही खेळाडू वयाचे खोटे पुरावे तयार करून, काही खेळाडू जन्म दाखल्यावरील जन्मतारीख बदलून खेळत आहेत. काही खेळाडू आधार कार्डवरील आपले नाव व जन्मतारीख यात बदल करून खेळत आहेत. एवढ्यावरच न थांबता वय चोरलेले काही खेळाडू स्कोरिंग ॲपमध्ये स्वतःच्या खऱ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फसवत आहेत. काही खेळाडू गेली 4-4 वर्ष वेगवेगळ्या संघाकडून 14 वर्षाखालील वयोगटातच खेळत आहेत. कहर म्हणजे काही खेळाडू त्यांच्या लहान भावाचे नावाची कागदपत्र सादर करून त्या नावाने खेळत आहेत. असे गोष्टी कानावर येत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. तर या खोटेपणासाठी काही खेळाडू एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात आणि एकाच इयत्तेत 2-2 वर्ष बसत राहतात. आता ज्या पद्धतीनं तुम्ही मुलाखत देताय ह्या मुलाखतीमध्ये असं वाटतं की बाबा हे सगळं समजून घेतल्यानंतर किंवा खरंच हे म्हणजे खूप धक्कादायक गोष्ट तुम्ही आता हे सांगताय आणि म्हणजे हे या गोष्टीचा म्हणजे सर्वसामान्य प्रामाणिक खेळाडू आहे त्याच्यावर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? वयचोरी हा प्रकार खेदजनक व निंदनीय नक्कीच आहे, परंतु क्रिकेट संघटना यावर आळा घालण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. ते नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणजे ज्यावेळेस जेव्हा अशी वय चोरी केली जाते किंवा मुलं क्रिकेट सामने खेळत असतात किंवा पालकांना किंवा प्रशिक्षकांना ही गोष्ट माहिती असते का सर? प्रशिक्षकांबाबत मी काही सांगू शकत नाही, कारण सध्याच्या प्रत्येक क्रिकेट प्रशिक्षक हा त्याच्या काळातला हाडाचा क्रिकेट खेळाडू राहिलेला आहे व त्यामुळेच तो या क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहे. त्याला खेळाडूच्या पालकांनी वयासंदर्भातील कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्याच्यावर शंका उपस्थित करणे खरं तर प्रशिक्षकावरती अन्याय केल्यासारखं होईल. आणि राहिला प्रश्न तर इतर पालकांचा, तर अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून यांची मुलं एकत्र क्रिकेट खेळत असतात आणि हे पालकही स्वाभाविकपणे सर्व एकमेकांसोबत असतात. हे क्रिकेट खेळत असताना त्या एकमेकांचे ते मित्र बनतात, पालक मित्र बनतात आणि या पालकांनासुद्धा एकमेकांच्या मुलांच्या जन्मतारखा व इतर खोट्या कागदपत्रांची कल्पना माहिती जरूर असते, परंतु उघडपणे या गोष्टीवरती बोलण्यास गैरसमाजातून एखादे प्रशिक्षक, संघ मालक, संघटना यांच्याकडून आपल्या पाल्याचे क्रिकेटमध्ये होणारे नुकसान होऊ नये अशा अनाहूत भीतीने हे सर्वजण शांतपणे हा अपप्रकार
पाहत असतात. आता जे काही तुम्ही आरोप करताय की वय चोरी होतं, बनावट दाखले दिले जातात, वय कमी दाखवलं जातं, आता ह्या अशा काही मुलांची तुमच्याकडं नावे किंवा काही असे पुरावे आहेत का की जे तुम्ही आम्हाला देऊ शकाल? नक्कीच देऊ शकतो. माझ्या स्वतःकडे सध्या सुरू असलेल्या विविध वयोगटातील किंवा 2-3 वर्षात ज्या झालेल्या स्पर्धा आहेत त्या वयोगटातील वयचोरी केलेल्या काही खेळाडूंच्या बाबतीतले पुरावे माझ्याकडे आहेत. पण मी आज तुमच्यासमोर सर्व खेळाडूंना, पालकांना आवाहन करतो की वयचोरी केलेल्या खेळाडूंनी तुमची होणारी मानहानी व तुमच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सजग व्हा. आणि हा दत्तात्रय वाळके पुरावे असल्याशिवाय आजपर्यंत कुठल्याही विषयावरती चर्चा करत नाही आणि केलेली नाही. बाकी सर्व पालक सुज्ञ आहेतच. सर, या वय चोरीच्या भस्मासूर जो आहे त्याच्यावर असा रामबाण उपाय तुम्हाला काय वाटतो की जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान होणे आणि पालकांचंही नुकसान होणे, असं काय वाटतं नेमकं? माझं असं मत आहे की प्रत्येक वयोगटातील खेळाडूंची अंतिम संघ निवडीपूर्वीच्या संभाव्य खेळाडूंच्या शिबिरात निवड होईल. त्या प्रत्येक खेळाडूच्या जन्मदाखल्याची सरकारमान्य जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात स्वतः क्रिकेट संघटनेचा एक कर्मचारी, खेळाडूंचे पालक आणि खेळाडू यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पुनर्तपासणी करण्यात यावी. प्रत्येक खेळाडूच्या आधार कार्डची कोणत्याही सरकारमान्य आधार कार्ड नोंदणी कार्यालयात स्वतः संघटनेचा एक कर्मचारी, खेळाडूंचे पालक, खेळाडू यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पुनर्तपासणी करण्यात यावी. महाराष्ट्र क्रिकेटच्या सर्व वयोगटातील स्पर्धांमध्ये होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1ली ते 4थीचा प्राथमिक शाळेचा निर्गम उतारा हा अनिवार्य करण्यात यावा. तसेच खेळाडूचा शाळेचा UDS क्रमांक व खेळाडूचा स्टुडंट ID हा अनिवार्य करण्यात यावा. व अंतिम शिबिरात निवड झालेला खेळाडू गेली कित्येक वर्ष एकाच वयोगटात क्रिकेट संघटनेच्या कार्यालयामार्फत ऑनलाईन ॲपवर त्याची कामगिरी तपासून पाहावी. एखादा खेळाडू खरोखर वयाने कमी असेल पण त्याची बोन टेस्ट थोडी जास्त आल्यास त्याच्या पालकांना किंवा प्रशिक्षकाला क्रिकेट संघटनेला अर्ज द्यायला लावून स्पेशल केस म्हणून त्याच्या सर्व कागदपत्रांची वरच्या 5 मुद्द्यानुसार छाननी करून त्याची सर्व कागदपत्रे वयात बसत असल्याची पूर्तता केल्यास त्या खेळाडूला स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे. खरोखरच नक्कीच सर, जो तुम्ही आत्ता विषय जो घेतलेला आहे तो खरोखरच खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सिरियस विषय आहे आणि या विषयावर तुम्ही आवाज उठवताय आणि नक्कीच तुमच्या या म्हणजे संदेशाच्या माध्यमातून किंवा जे काही आता तुम्ही आरोप केलेले आहेत या माध्यमातून क्रिकेट संघटना ही जागी होईल आणि या गोष्टीवर उपाययोजना करतील असं नक्की आम्हाला वाटतं. तर तुम्ही टाइम्स ऑफ पुणेला दिलेली जी मुलाखत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आम्ही आभारी आहोत सर. धन्यवाद. क्रिकेट क्षेत्रातील एवढ्या गंभीर विषयावर दखल घेऊन तुम्ही मला या मुलाखतीसाठी निमंत्रित केलं याबद्दल मी पुन्हा एकदा स्वतःकडून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या क्रिकेटमधील असंख्य प्रामाणिक पालकांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मला संधी मिळाली त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा आपले आभार मानतो व धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.